नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नाना मास्तर नगर मधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्ट कडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या। नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा ॲम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम, प्राइम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जत मधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध। अजूनही भरपूर काही, तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा। माहितीसाठी संपर्क साधा 9665176514 9665989111 9763300611। सर्वच वक्त्यांनी आंतरराष्ट्रीय पासून देश पातळीपासून सगळेच मुद्दे घेतलेले। आपल्याला आता घरोघरी जाऊन आपण प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केलेला आहे। गेल्या 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीची जी ताकद होती ती गेल्या 5 वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद ही अनेक पटीने वाढलेली आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झाले आणि त्याचा कळस म्हणजे माननीय भाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे कर्जत विधानसभा क्षेत्रातल्या हजारो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। त्याच्यामुळे 5 वर्षापूर्वी जी भारतीय जनता पार्टीची ताकद होती त्याच्यापेक्षा अधिकाधिक पटीने आत्ताच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद झालेली आहे। गेली 15 दिवस वेगवेगळ्या पंचायत समिती असतील, शहरी भाग असतील, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक विभागाच्या बैठका घेतल्या आणि त्या प्रत्येक बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनाशी धरलं की या वेळेला आपल्याला कुठल्याही परिस्थितीत अधिकाधिक मतं दिलं आता आपले खासदार निवडून आणायचे आहेत। आणि तो आपण पण केला आणि तो पण केल्यानंतर ज्या प्रचार फेऱ्या सुरू झाल्या त्या सगळ्या प्रचार फेऱ्यांमध्ये मी सगळीकडचे फोटो पाहिले। मध्ये खालापूर मधले असतील, खोपोली मधले असतील, कर्जत मधले असतील, कर्जत मधल्या प्रत्येक विभागातले असतील, सगळ्या प्रचार फेऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, महिला असतील, युवक असतील, हे मोठ्या प्रकारे आपण प्रचारामध्ये उतरलेलो आहोत। त्याच्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी जो निश्चय केलेला आहे अधिकाधिक मतं देण्याचा, तो आपल्याला कुठल्याही परिस्थितीत पुढच्या 8 दिवसामध्ये अधिकाधिक सक्रिय होऊन अधिकाधिक जोमाने काम करून आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे। आणि 13 तारखेला आपल्या गावातले, विभागातले जे कोण मतदार असतील त्या सर्व मतदारांना सकाळी 11 वाजेपर्यंत अधिकाधिक मतदान कसं होईल याच्यासाठी म्हणून आपल्याला काम करायचं आहे। म्हणून हा आपला आज कार्यकर्ता मेळावा आहे। ही काय सभा नाहीये, आपण सगळे कार्यकर्ते आहोत, ज्या सक्रिय कार्यकर्ते काम करणारे सगळे कार्यकर्ते त्यांचा हा मेळावा आहे। त्याच्यामुळे आपण इथून गावामध्ये गेल्यानंतर, आपल्या विभागामध्ये गेल्यानंतर आपले जे अन्य सगळे कार्यकर्ते आहेत, बूथवरचे कार्यकर्ते आहेत, त्या सगळ्यांना आज झालेल्या सभेतलं सगळं आढावा सांगायचा आहे आणि याच्या पुढच्या 10 दिवस अधिकाधिक सगळे कसे सक्षम होतील याच्याकडे पाहायचं आहे। माननीय बारणे साहेबांची ही जवळजवळ 9वी निवडणूक आहे। 5 वेळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक लढली, त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक लढली, 2 वेळा खासदारकीची निवडणूक लढली। प्रत्येक निवडणुकीमध्ये बारणे साहेबांनी यश मिळवलेलं आहे। गेल्या 10 वर्ष ते खासदार म्हणून काम करतायत। गेली 10 वर्ष आपला देश माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजींच्या नेतृत्वाखाली अधिकाधिक प्रगती करतोय। आपल्या देशाकडे जे सक्षम नेतृत्व आहे त्या नेतृत्वात असं नेतृत्व हे आम्हालाही मिळालं पाहिजे अशी आशा जगातले अनेक देशातले सगळे नागरिक करतात की मोदीजींसारखा नेता हा आमच्या देशाला सुद्धा आला पाहिजे। मोदीजींच्या नेतृत्वाखाली गेले 10 वर्षामध्ये अनेक निर्णय घेतले, अनेक योजना घेतल्या आणि त्या योजनांच्या द्वारे तळागाळातल्या माणसापर्यंत अनेक योजना पोहोचल्या आणि म्हणूनच आज सर्वसामान्य नागरिकांपासून सगळेजण आज मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान बघायला इच्छुक आहेत। लहान कुठली जाहिरात लागली, तुम्ही सगळ्यांनी अनुभव घेतला असेल, गावागावामध्ये लहान मुलगा जरी तिथून जात असेल, कुठली जाहिरात लागली, अब की बार तो लहान मुलगा सहज बोलतो 400 पार,
एवढं प्रत्येकाच्या मनामनात झालेलं आहे, रुजलेलं आहे. त्याच्यामुळे हे पुन्हा एकदा आपल्याला सांगायचं आहे, 10 वर्षामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकारने जे जे निर्णय घेतले त्या सगळ्या निर्णयामध्ये, त्या सगळ्यामध्ये संसदेमध्ये माननीय बारणे साहेब पूर्ण वेळ, जास्तीत जास्त वेळ तिथे उपस्थित राहिले आणि पूर्ण या मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारला पूर्ण वेळ पाठिंबा दिलेला आहे. अधिकाधिक संसदेमध्ये मगाशी 2-3 जण वक्त्यांनी सांगितलं की संसद रत्न पुरस्कार मिळालाय. आप्पांनी गेल्या 10 वर्षामध्ये जे खासदार प्रश्न विचारतात, त्या भारतातले जे खासदार निवडून जातात त्या खासदारांमधले सर्वात जास्ती प्रश्न विचारणारे कोण खासदार असतील तर आप्पा बारणे साहेब आहेत. त्याच्यामुळे 10 वर्ष आपण त्या सगळ्यांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्याच त्यांनी सोनं केलेलं आहे आणि आपल्या मोदीजींच्या पाठीमागे खंबीरपणे राहिलेले आहेत. मोदीजींचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याला त्यांना पंतप्रधान करायचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणून पुन्हा एकदा अधिकाधिक मताधिक्याने आपल्याला बारणे साहेबांना पुन्हा एकदा खासदार करायचं आहे. म्हणून एक शेवटची विनंती करतो की आपण सगळे इथे बसलेले सगळे प्रमुख कार्यकर्ते आहोत. आपण आम सभा घेतलेली नाहीये, आपण बूथवरच्या प्रमुख कार्यकर्त्यांना फक्त बोलवलेले आजच्या सभेला. आपण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे, गावागावामध्ये गेल्यानंतर आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना ही सगळी गोष्ट सांगायची आहे आणि आपल्याला त्या सगळ्यांना अधिकाधिक सक्रिय करायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत जास्तीत जास्त मतदान आपल्या प्रत्येकाच्या बूथवर कसं होईल याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद. आदरणीय खासदार आप्पासाहेब बारणे, आमदार प्रशांतजी ठाकूर, जिल्हा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अविनाशजी कोळी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर कार्यकर्ते, बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, येत्या 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आज आपण कार्यकर्त्यांची ही बैठक बोलवलेली आहे, मेळावा घेतलेला आहे. प्रचाराला अगोदरपासून आपण सुरुवात केली. अगोदर आपण पंचायत समिती स्तरावरनं बैठका घेतल्या आणि आता ग्रामपंचायत स्तरावरून घरोघर जाण्याचं काम आपल्या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांच्या माध्यमातून सुरू आहे. त्या कामामध्ये भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्त्यांनी, विशेषतः माझ्या महिला भगिनी मोठ्या प्रमाणामध्ये आघाडीवर असतात. अश्विनताई तुमचं आणि तुमच्या साऱ्या भगिनींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पुरुष माणसं उन्हामध्ये बाहेर पडायला आळस करतात, पण ते तुम्ही न करता बरोबर वेळेवर येता आणि प्रचाराला सुरुवात करता. हे पाहिल्यानंतर निवडणुकीचा निर्णय हा आपल्या बाजूने असणार आहे. इतक्या उत्साहानं कार्यकर्ते आपण काम करत आहात. एका वेगळ्या विचारानं आम्ही अनेक वर्षे काम केलं. त्या विचारानं काम करत असताना आम्ही इकडे का आलो, त्याला वेगवेगळी कारणं आहेत. त्यातलं एक कारण नरेश पाटलांनी सांगितलं, एक कारण तानाजी चव्हाणांनी सांगितलं. आता मला एक कारण सांगायचं आहे. पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, गॅस वाढले, हे आम्ही बोलत नव्हतो. पण देश सुरक्षित कसा असावा, देशाच्या सीमा कशा सुरक्षित असाव्यात आणि जगामध्ये देशाची मान कशी ताट असली पाहिजे, परदेशामध्ये राहणाऱ्या भारतीयांना त्या ठिकाणी जो सन्मान मिळतोय तो आदरणीय नेते पंतप्रधान मोदी साहेबांच्यामुळे मिळतोय. हे परदेशामध्ये असणारे आपले नातेवाईक, आपले मित्र सांगत असतात. अनेक वर्षे आपली मिलिटरी देशाचं रक्षण करत आली, सीमेवरती रात्रंदिवस गस्त घालत राहिली, सीमेवरती ते लढले, काही शहीद झाले. परंतु काश्मीरमध्ये, श्रीनगरमध्ये जेव्हा आमचं सैन्य त्या ठिकाणी गस्त घालायचं, त्या ठिकाणी आमच्या सैनिकांची विटंबना केली जायची. काही तरुणांचा जमाव त्यांच्या पाठीमागे लागायचा, कोण त्यांच्या टपल्या मारायचं, कोण त्यांच्या कमरेत लाथा घालायचं. अशा प्रकारे आमचे सैनिक हतबल होते, त्यांच्यामध्ये धमक होती.
पाकिस्तानला नमवण्याची धमक आपण अनेक वेळा दाखवली, पण श्रीनगर मधल्या त्या मूर्ख लोकांना थांबवण्याकरता त्यांच्या मनगटामध्ये दम होतो, त्यांच्या हातामध्ये गण होती, परंतु ते चालवण्याचे आदेश त्यांना नव्हते. 370 कलम हटवलं. काश्मीरचा जो विशेष दर्जा होता तो बाजूला ठेवून सर्व भारतीयांप्रमाणे त्यांना आणण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणी आज मिलिटरी अगदी सन्मानाने वागते. कोण दगड तिथे मारू शकत नाही, कोण तबड्यात तिथे मारू शकत नाही. तेव्हा ज्या क्लिप पाहिजे त्यावेळेस पटायचं की हे योग्य आहे का, आणि म्हणून हे सारं जर का बंद करायचं काम त्यांनी केलं. त्या पंतप्रधान मोदी साहेबांचं अभिनंदन करत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकाऱ्यांच्या बरोबर आपण काम करावं या उद्देशानं आम्ही सारेजण आपल्या पक्षामध्ये आलो. आपण गेल्या 10 वर्षामध्ये अतिशय चांगलं काम केलं. संसदेमध्ये आपण अनेक प्रश्न मांडले, तालिका अध्यक्षपदावरती बसून त्या ठिकाणी अनेक चांगले निर्णय आपण दिले. लोकसभेमध्ये कामकाज कसं चालवायचं हेही आपण दाखवून दिलं. पण त्याचबरोबर मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसांशी अतिशय चांगल्या प्रकारचे स्नेहाचे संबंध आपण ठेवले. कोण आपला कोण परका हा भेदभाव न करता अतिशय प्रेमाने सगळ्यांशी वागत आला. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आमच्या दृष्टीला आहे. आपल्यासारखा खासदार आम्हाला मिळतोय. भले 10 वर्षामध्ये 2 वेळा आम्ही तुमच्या विरोधात काम केलं असेल, पण एक अपशब्द कधी बोलू शकलो नाही. आता परमेश्वराच्या कृपेनं आणि या साऱ्या सहकार्याच्या रूपानं तुमचं डायरेक्ट काम करण्याची संधी मिळते, याचाही मला आनंद आहे. याचा आनंद आहे, निश्चित आनंद आहे. व्यक्तिगतरित्या संबंध कसे जपावे, राजकारण कशा प्रकारे करावं, त्याचं अतिशय चांगलं मूर्तिमंत उदाहरण आपण घालून दिलेलं आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. येत्या 13 तारखेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या संख्येनं मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याकरता भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता एकजुटीनं कामाला लागलेला आहे आणि आपली कामगिरी तो चोखपणे बजावेल यात कुठल्याही प्रकारची शंका नाही. काही लोकांच्या मनामध्ये शंका येतात, काही लोक शंकित आहेत. आता धनुष्यबाणावर कसं काय मतदान करायचं, मग पुढल्या वेळेस काय होईल, विधानसभेला काय करणार, असे काही लोकांना प्रश्न पडले. अरे 13 तारखेचं पहिलं बघा, ज्या सरकारमध्ये जे लाभार्थी आहेत, सरकारमध्ये जे सहभागी आहेत, त्यांनी अशा प्रकारचा कुठल्याही मनामध्ये भेदभाव न ठेवता जीव तोडून सगळ्यांनी काम केलं पाहिजे. बचेंगे तो और भी लढेंगे. पुढलं कोणी पाहिजे. तुम्ही या निवडणुकीमध्ये चांगलं यश संपादन करा. काही सहकाऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत की मग पुढे आपण काय करतो, आता धनुष्यबाण जर का गावागावामध्ये पोहोचवला मग आपल्याला पुढे अडचण होणार आहे का, असल्या कुचकामी विचारानं आपण पछाडून जाऊ नका. एका विचारानं प्रेरित अथक परिश्रम करण्यासाठी आपण सज्ज झालेला आपल्या सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुमचं सगळ्यांचं याबद्दल मनापासून अभिनंदन देखील करतो. खरं तर ही निवडणूक जशी आपणच्यासाठी एक उमेदवार म्हणून महत्वाची आहे, तशी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून तुमच्या आमच्यासाठी सुद्धा सगळ्यांसाठी महत्वाची आहे. एक आपल्या सगळ्यांचं भाग्य, हे भाग्य असं आहे की हे भाग्य वारंवार आपल्या सगळ्यांना येत नाही. आपण तारीख आठवूया, 22 ती तारीख आठवूया, 22 जानेवारी 2024. कारण 22 जानेवारी याच्या पुढे दरवर्षी येणार, पण 22 जानेवारी 2024 यासाठी महत्वाची की त्या दिवशी आधीच्या 500 वर्षांमध्ये जे नाही घडलं ते घडलं. आपल्या सर्वांचं, या देशाचं आराध्य दैवत प्रभू श्रीराम ते 500 वर्ष कुठं होते, तंबूमधून ते त्या भव्य अशा श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाले. ज्यांना तो सोहळा पाहता आला, प्रत्यक्ष पाहिला, काही लोक नंतर ट्रेननी गेले, आम्हाला नाही नेलं,
पण जे जे गेले ते आणि ज्यांनी टीव्हीवरून पाहिला ते सगळेच जण भाग्यवान ठरले. कारण ही पिढी अशी पिढी निघाली की ज्यांना प्रत्यक्षरित्या 500 वर्षाच्या नंतर प्रभू श्रीरामाची मूर्ती या मंदिरामध्ये प्रतिष्ठापित होताना पाहायला मिळाली. कशामुळे हे भाग्य आपल्या वाट्याला आलं? काही गोष्टींसाठी योग यावा लागतो. मोदीजी या देशाचे पंतप्रधान 2014 साली झाले आणि मग त्याच्यानंतर या देशभरामध्ये अनेक चांगल्या गोष्टी घडायला सुरुवात झाली. विचार करूया, मोदीजींनी मनात आणलं की या देशामध्ये इतकी लोकसंख्या आज 145 कोटी आहे, त्यावेळेला कमी होती काहीशी, पण 60% लोकसंख्या देशामध्ये अशी आहे की ज्यांना बँक दारात उभी करत नाही. एवढ्या लोकांचं बँकेत खातं असायचं. काही लोकांची 3 खाती, 4 खाती, 5 खाती, अगदी काँग्रेसच्या नेत्यांची तर स्विस बँकेमध्ये पण खाती होती, आपली बँकेत खाती नव्हती. आणि त्यामुळे जर कर्ज कधी मागायला गेलं त्याचं खातंच बँकेत नाही, त्याला कर्ज कोण देणार? पण मोदीजींनी सांगितलं की आजपर्यंत तुम्ही बँकेच्या दारात जात होता, बँका तुम्हाला सांगत होती तुम्हाला प्रवेश नाही, 4,000 भरा, 5,000 भरा, तेवढे तिथं फिक्स ठेवा त्या खात्यात, तर तुमचं खातं उघडतो, नाहीतर खातं उघडायचं नाही, इथं यायचं नाही. मोदीजींनी बँकेला सांगितलं आतापर्यंत ते लोक तुमच्या दारात होत होते, आता तुम्ही लोकांच्या दारात जा. गावागावामध्ये येऊन बँकांनी आपल्या सर्वांची खाती उघडली. त्यावेळेला कोणाला काय माहिती होतं काय याचा परिणाम होणार आहे? मोदीजींनी जाहीर केलं की आज इतक्या मोठ्या प्रमाणात खाती उघडली गेली की साधारणपणानं जवळपास 40 कोटीच्या घरामध्ये बँकांमध्ये खाती उघडली गेली. आणि लोकांना सांगितलं होतं 0 पैसे ठेवले तरी तुमची खाती उघडली जातील. लोकांनी 0 पैसे कोण ठेवणार होत? थोडे थोडे पैसे ठेवले आणि त्या खात्यांमध्ये हजारो कोटी रुपये त्या खात्यांमध्ये जमा झाले. आणि मग एक दिवशी अचानकपणानं कोविड आला. अचानक आलेल्या तो कोविडच्यामुळे लोकांना घराच्या बाहेर, गावाच्या बाहेर जाता येणं झालं. आता काही लोकांच्या हातावर पोट आहे, त्या लोकांनी काय करावं? मोदीजींनी फक्त लॉकडाऊन नाही जाहीर केला, लॉकडाऊन जाहीर केल्यावर प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये 3 महिने 500 रुपये जमा केले. 500 रुपये जमा केले. खाती उघडली नसती तर कोणी पैसे टाकले असते? आज राहुल गांधी सांगायला निघाले आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 लाख रुपये टाकू. किती? 1 लाख रुपये टाकू. कशावर टाकू? खात्यावर टाकू. तुम्ही उघडली का खाती? तुमच्या आईने उघडली, आजीने उघडली, कोणी उघडली नेमकी खाती उघडली नरेंद्र मोदींनी. आणि म्हणून तुम्ही पैसे टाकायची भाषा करताय. पण विचार करूया, 1 लाख रुपये खात्यामध्ये टाकायची भाषा करायला लागले. 5 वर्षापूर्वी ते सांगत होते आम्ही शेतकऱ्याच्या अकाउंटला किती रुपये टाकू? 72,000 रुपये टाकू. 72,000 रुपये शेतकऱ्याच्या अकाउंटवरती टाकू. कसा हिशोब काढला? मोदीजींनी सांगितलं आम्ही 6,000 रुपये वर्षाला देऊ. हे म्हणाले 6,000 वर्षाला काय हो? 6,000 रुपये महिन्याला देऊ. 72,000 शेतकऱ्याला देऊन टाकू. आता रागडा हिशोब आपण केला पाहिजे होता 2019 साली. आपण म्हणायला पाहिजे होतं एक 6,000 देणारी पार्टी आहे, एक 6,000 महिन्याला देणारी पार्टी. कोणाला द्यायला पाहिजे? 6,000 महिन्यात द्यायला. पण लोकांचा विश्वास नाही. का 70 वर्ष सरकार देऊन बघितलं तेव्हा तुम्ही काय नाही केलं, आता म्हणून तुम्हाला ही असेल अशा पद्धतीची कल्पना आयडिया सुटली. आणि म्हणून मोदींनी सांगितलं 14 पासून 19 पर्यंत आम्ही ज्यांचं काम पाहिलंय त्या मोदींना आम्ही मतदान देणार आहोत. 6,000 महिन्याला नाही, 6,000 वर्षाला देणाऱ्या मोदीजींना लोकांनी मतदान केलं. जिथे भारतीय जनता पार्टीच्या 282 जागा होत्या त्या 303 निवडून आणल्या. एनडीए 343च्या वरती गेली. म्हणजे आपण लक्षात घेऊया, सर्वसामान्य जनतेला मोदींच्या नेतृत्वावर पटलेला हा विश्वास होता. आणि तो विश्वास मोदींनी कसा सार्थ केला? शेतकऱ्याच्या खात्यावर 6,000 रुपये टाकू सांगितलं 2019 साली. 2020 साली कोविड आला, महिलांना 500 रुपये दिले. पुन्हा काही दिवसानंतर गरीब कल्याण योजना जाहीर केली. त्यांनी सांगितलं की ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, त्यांना प्रत्येक रेशन कार्डावरती माणशी 5 किलो धान्य आम्ही देऊ. 5 किलो धान्य देऊ जाहीर केलं 2019 साली. ठीक आहे, जाहीर करू शकतात. पण कोविड आला, तुमच्याकडे मास्क नव्हते, तुमच्याकडं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांकडे पीपी किट नव्हते, व्हेंटिलेटर नव्हते, याचा खर्च कुठून करायचा? सरकारनं
बनवण्यासाठी, मास्क बनवण्यासाठी प्रचंड पैसा त्या ठिकाणी टाकला. लस बनत नव्हती आपल्या देशामध्ये. त्याच्या आधी कधी महामारी आली तर परदेशातून लस आयात करायला लागायची, मागायला लागायची. अहो द्यावं लस. ते म्हणायचे थांबा. ती चिवताईची गोष्ट माहिती आहे ना, चिवताई दार उघड. ती म्हणायची थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते. पुन्हा चिवताई दार उघड. ती म्हणायची थांब माझ्या बाळाला त्या ठिकाणी पुसून काढते, कीट लावते. चिवताईने दार काय उघडलं नाही. शेवटी तर कावळा असं त्याचं घर वाहून गेलं आणि वाट बघत राहिला. ही चिवताई म्हणजे ते अमेरिका आहे, ही चिवताई म्हणजे युरोपियन देश आहे. या चिवताईनं या ठिकाणी या युरोपियन देशांनी, अमेरिकन देशांनी ज्या वेळेला कधी आपण अशा गरजेच्या वेळेला त्याच्याकडे मागायला गेलो, कधी टायमावरती लस दिली नाही. विचार करूया, 140 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या होती, आज 145 कोटीच्या वरती गेली आहे. जर आपल्या देशामध्ये मोदींनी लस बनवली नसती, किती कोटी लोक मेली असती. आज तुमच्या आमच्यापैकी इथं जिवंत आपण सगळे आपण आभार मानूया. आपल्यापैकी अनेक परिवारांमधल्या लोकांना काही झालं नाही. त्याचं कारण कोविडच्या 2 लशी हजार रुपयांच्या आपल्याला मोफत दिल्या गेल्या. आज या पद्धतीनं मोदींनी जेव्हा अडचणीच्या काळात तुम्ही आम्ही होतो, तुमचा आमचा परिवार होता, त्या काळात जर आपल्या पाठीशी भक्कमपणानं कोणी उभा राहिला तर त्या माणसाचं नाव आहे नरेंद्र मोदी. त्या नरेंद्र मोदींच्या मुळे आज आपला जीव सुरक्षित आहे. आणि म्हणून मोदीजी म्हणायचे कोविडच्या सुरुवातीच्या काळात जान है तो जहान है, जीव वाचवा. आणि मग जीव वाचवल्यानंतर आपल्याला धान्य दिलं, आपल्याला लस दिली आणि त्याच वेळेला शेतकऱ्याच्या अकाउंटवरती 6,000 रुपये वर्षाला टाकायचे. कुठं कमी केले नाही. मोदीजींनी जो शब्द तुम्हाला आम्हाला दिला तो खरा ठेवला. आणि जे सांगत होते आम्ही 72,000 रुपये वर्षाला देऊ, काँग्रेसवाले सांगत होते, त्यांचं राज्य आहे शेजारी, काँग्रेस कर्नाटकमध्ये आहे, महाराष्ट्राच्या खाली. तिथं दिले का? नाही. छत्तीसगडमध्ये दिले का? नाही. मध्य प्रदेशमध्ये दिले का? नाही. राजस्थानमध्ये दिले का? नाही. त्यांची राज्य ज्या ठिकाणी आहे ती काय केंद्रात नसाल तुम्ही सत्ते, जिथं राज्यात सत्तेत तिथं तरी द्या, तिथेही दिलं नाही. जो आपला शब्द देतो आणि खरा करत नाही त्याला सर्वसामान्य जनता चांगली ओळखते. मोदीजींनी सांगितलं गॅस सिलेंडर देऊ, ज्यांच्याकडे नव्हता त्यांना दिले. मोदीजींनी सांगितलं ज्यांच्याकडे फक्त घर नाही त्याला घर द्यायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. अख्ख्या देशामध्ये एकाच वेळेला मोहीम चालवायला सुरुवात झाली, जल जीवन मिशन. त्या जल जीवन मिशनच्या माध्यमातून ज्या ज्या गावांमध्ये, वाड्यामध्ये आजपर्यंत कधी पाणी आलं नाही त्या घरांमध्ये जल जीवन मिशनच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या योजना त्या त्या गावांमध्ये, अख्ख्या देशात, राज्यात, जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात, गावावाड्यांमध्ये सुरू झालेले आहेत. आणि म्हणून येणाऱ्या ज्यांच्या गावात आज घरात पिण्याचं पाणी येत नाही, येणाऱ्या 6 महिन्यात, वर्षात त्या योजनांची कामं पूर्ण होती आणि त्या माध्यमातून आपल्या घराघरामध्ये पाणी येणार आहे. विचार करा, जी व्यक्ती गावागावामध्ये पाणी यावं याच्यासाठी मेहनत घेते, गावागावामध्ये महिलांच्या या ठिकाणी सर्वाधिक मोठा उत्सव हा लोकसभेच्या निवडणुकीचा उत्सव साजरा होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून आपल्याला 13 मेला मतदान करायचं. आणि मतदान करत असताना गेल्या 10 वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी देशातील प्रत्येक नागरिकांची मिळवलेली विश्वासार्हता गेल्या 10 वर्षामध्ये देशभरातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी आणलेल्या अनेक योजना, याचबरोबर हा देश, हा देशातील प्रशासन भ्रष्टाचारामुक्त करण्याचं घेतलेलं पाऊल, या दृष्टिकोनातून येणाऱ्या 13 मेला या मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून तिसऱ्यांदा मला लोकसभेमध्ये काम करण्याची संधी द्यावी, या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना पहिल्यांदा विनंती करतो. प्रशांत ठाकूर आणि इतर सर्व वक्त्यांनी, सर्व मान्यवरांनी देशभरामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने घेतलेले अनेक चांगले निर्णय, अनेक चांगल्या योजना
तुमच्यापर्यंत आणलेले आहेत आणि ते मांडण्याचा देखील प्रयास केला. यामध्ये अशा काही अनेक योजना आहेत, अनेक काही चांगले निर्णय घेतले आहेत, त्याचा देखील मी उल्लेख करतो. ब्रिटिशकालीन अनेक असे पुसटलेले कायदे ज्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत होता, त्या कायद्याला लोकसभेमध्ये रूपांतर करून त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून सर्वसामान्यांना सरळतेने त्या कायद्याचा लाभ मिळेल अशा प्रकारचे कायदे बदलण्याचं काम देखील अशा प्रकारचे पुसटलेले कायदे त्याच्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी घेतला. हा निर्णय झाल्यानंतर सर्वसामान्य जो मतदार आहे त्या मतदारांना विरोध खास करून इंडी एकत्रपणे आलेले आहेत की ज्यांच्याकडे कुठल्याच प्रकारचं नेतृत्व नाही, भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून देशाचं नेतृत्व तयार होऊ शकणार नाही, अशा लोकांनी सांगितलं की देशाचं संविधान बदलण्याचं काम नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार करत आहे. मी तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातून घटनेतून या देशातील 18 पगड जातीला सन्मान आणि न्याय देण्याची भूमिका घेतली. जगाच्या पाठीवरती भारत देश एकमेव मात्र असा देश आहे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याची भूमिका घेतली. ते संविधान कुणी देखील बदलू शकणार नाही, कुणी देखील बदलण्याची हिंमत करू शकणार नाही, परंतु निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याचं काम हे विरोधी पक्ष करते. ही देखील गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. सातत्यानं खोटं बोलू लागलो तर ती गोष्ट आपल्याला बरे वाटू लागते. मी या मतदारसंघामध्ये केलेल्या कामाच्या बाबतीमध्ये माझ्या पत्रकातून आणि विकासपूर्व या जाहीरनाम्यातून सर्व सांगितलेले वसंतराव. कोणतरी समोर उमेदवार आला त्याचा उल्लेख प्रशांतजींनी केला. मी कुठल्याही उमेदवाराचा तरी उल्लेख करून त्यांचा प्रचार करत नाही, परंतु उल्लेख केला की खासदारांनी काय कामं केली या मतदारसंघामध्ये. मी जाहीरपणे सांगतो, माझी कामं जर वाचली तर तुम्हाला कळत जी कामं गेले अनेक वर्ष स्वातंत्र्यानंतर झाली नाही ती कामं आम्ही केली. याच मतदारसंघातील आदिवासी भागामध्ये, तुंगीसारख्या आदिवासी भागामध्ये स्वातंत्र्यानंतर कधी लाईट पोचली नव्हती, लाईट पाहिली नव्हती त्या माणसांनी. गेले अनेक वर्ष मताचं राजकारण आपण करतो. हा मतदार 25 लाख संपूर्ण लोकसभा मतदारसंघ 25 लाख मतदारांच्या वरती मतदारसंघ आहे. आणि ज्या डोंगर वस्तीमध्ये आदिवासी भाग वन खात्याच्या जागेमध्ये राहतो तो आदिवासी नागरिकांना लाईट नव्हती. आणि माझ्याकडे विनंती केल्यानंतर पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी एक योजना 2014 नंतर या देशामध्ये आणली की जे आदिवासी भागामध्ये खेडोपाडीमध्ये नागरिक राहतात त्याला थेटपणे केंद्र सरकारच्या माध्यमातून दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून त्याला फंड थेट केंद्र सरकारकडून पोहोचवण्याचं काम केलं. आणि तो जवळपास 59 कोटी रुपये फंड या मतदारसंघामध्ये आणला. आणि याच तालुक्यामध्ये असलेल्या दुर्गम भागामध्ये आदिवासी भागामध्ये ज्या माणसानं 65 वर्षांमध्ये त्याच्या घरामध्ये दिवा लावला आहे त्याच्या घरामध्ये दिवा लावण्याचं काम त्या योजनेच्या माध्यमातून मी केलं. ते मोठं काम माझ्या आयुष्यामध्ये. आपण जर गेला तर त्या भागामध्ये तुंगीसारख्या भागामध्ये भाऊंना माहिती, भाऊंनी नेतृत्व केले गेले अनेक वर्ष. कातळ फोडून डोंगर फोडून आपण त्या ठिकाणी रस्ता केला आणि त्या लोकांची सोय करण्याचं काम केलं. हे काम आम्ही केलेलं आहे. गेले अनेक वर्ष या परिसरातील नागरिक मागणी करत होते. पनवेल ते कर्जत हा मार्ग रेल्वे मार्ग व्हायला पाहिजे. का बरं इतक्या वर्ष काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती, का करू शकले नाही? मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये रेल्वेचं जाळं निर्माण करण्याचं काम प्रामुख्यानं झालं. त्याचा एक भाग म्हणून पनवेल ते कर्जत या मार्गाचं काम आता चालू आहे. 80% काम पूर्ण होते. उद्याच्या कालावधीमध्ये या परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी, प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते कर्जत रेल्वे धावू लागेल. पनवेल ते उरण मार्गाचं काम गेले अनेक वर्ष रखडलेलं होतं. त्या मार्गावरती रेल्वेचं काम आपण केलं. आता लोकल रेल्वे चालू झाली. आपण म्हणतो
रामाने लंकेत जाण्यासाठी सेतू बांधला. मी जाहीरपणे सांगतो, या देशातला पहिला 12.5 किलोमीटरचा समुद्र पूल जे अटल सेतूच्या नावाने प्रसिद्ध आहे तो मोदीजींनी बांधला. अटल सेतूमुळं उरण असेल, पनवेल असेल, आपण देखील एक तास अधिकचा वेळ मुंबईमध्ये जाण्यासाठी लागत होता. त्या मार्गावरती देखील गडकरींच्या माध्यमातून 2014 ते 2019च्या दरम्यान जे ट्रॅफिक जाम होत होती, 25 किलोमीटरला 3-3, 4-4 तास कंटेनर थांबत होते, त्या ठिकाणी 8 लेनचा रस्ता केला. ज्या मार्गावरती आता अटल सेतू आहे त्या मार्गाचा रस्ता पूर्ण केला आणि आता 1.5 लाख कंटेनर त्या मार्गावरती धावतात. एक पोर्ट होता JNPT, त्याचे 4 पोर्ट झाले. देशाच्या आर्थिक व्यवस्थेला सुरक्षा आणण्याचं काम कोणी केलं असेल, लोकप्रतिनिधी म्हणून आणि मोदीजीच्या सरकारने केलं. हे काम आम्ही केलेलं आहे. या देशाची इकॉनॉमी वाढवण्याचं काम, आर्थिक स्थिती बदलण्याचं काम कोणी केलं असेल तर मोदीजींनी केलं. लोक म्हणतात मोदीजींनी काय केलं? हा देश लोकसंख्येने प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढतोय. आपण चायनाला देखील मागं टाकलेले. जगाच्या पाठीवरती सर्वाधिक लोकसंख्येनं असणारा देश आता जगामध्ये भारत देश झालेला आहे. आणि या भारत देशाच्या प्रत्येक माणसाला त्याला अन्न पुरवणं, त्याला नोकरी पुरवणं, त्याची आर्थिक सुबत्ता वाढवणं हे मोठं कठीण काम जगाच्या पाठीवरती कोणी केलं असेल तर नरेंद्र मोदी यांनी केलं. मी तुम्हाला सांगतो, आज टीव्हीला अनेक बारीक देशांच्या युद्ध होतात, अनेक लढाया होतात, बेचिराग झालेले देश पाहतो. मी देशाच्या संरक्षण विषयक स्थायी समितीचा सदस्य म्हणून 5 वर्ष काम केलं. देशाच्या सगळ्या सीमा जवळून जाऊन पाहिल्या, तिथं सर्वसामान्य माणूस पोहोचू शकत नाही. आपले सैनिक देशाचे रक्षण करत असताना आपला सैनिक जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम करतो. त्या सैनिकांना आधुनिक हत्यार देण्याचं काम, या देशाला संरक्षण विषयक आधुनिक बनवण्याचं काम सन्माननीय नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. ज्याच्यावरती खर्च अधिकचा होत होता देशाचा, परंतु देशामध्ये या सगळ्या हत्यार बनवण्याचं काम, सामुग्री बनवण्याचं काम, देशाला स्वावलंबन करण्याचं काम मोदी सरकारने केलं. वंदे भारत ट्रेन आपण पाहिली की वंदे भारत ट्रेन पूर्णपणे भारतीय बनावटीची जी ट्रेन, एसी ट्रेन, ते मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार झाली. आणि जर मला म्हणतात या मार्गावरती लांब पल्ल्याच्या गाड्या थांबल्या पाहिजे, कर्जतला, निरळला थांबल्या पाहिजे. कोरोनाच्या कालावधीमध्ये केंद्र सरकारने निर्णय घेतला की लांब पल्ल्याच्या गाड्या आणि त्याचे ऍक्सिडेंट होऊ नये म्हणून त्याचा मेंटेनन्स टाइम ठेवला आणि म्हणून काही गाड्यांचा स्टाफ बंद केला. मी परत 4 गाड्यांचा स्टाफ कर्जतला देण्याचं काम केलं. देशामध्ये एअरपोर्ट आता अतिशय चांगल्या प्रकारचे होतात. पनवेलचा होणारा एअरपोर्ट हा देशातला 1 नंबरचा एअरपोर्ट होतोय. परंतु या